सर नमस्कार. नमस्कार सर. मी मनोज पाटील, नेचर केअर फर्टिलायझरकडून आलोय. आपला परिचय? माझं गोविंद मंजाजी बागत, राहणार लोण, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. ओके. आपला मोबाईल नंबर सर? 9561 55 56 31. ओके. आता आपण ज्या प्लॉटवर आहेत, प्लॉटची झाडांची संख्या किती आहे केळीची, आणि याचं संगोपन तुम्ही सुरुवातीपासून काय काय केले, थोडक्यात आम्हाला शेतकऱ्यांसाठी माहिती द्या. हा जो प्लॉट आहे आपला, हे 2200 बूड आहे. 2200 बोर्ड आहे. 2200 बूड आहे. बरं. जीपी या कंपनीचं हे रोप आहे. ओके. आणि याची लागवड 20 जुलै रोजी झालेली आहे. 20 जुलै 2025 2025 ला लागवड झाली. बरं. तर हे दोन्ही झाडातलं अंतर किती आहे? रोप हे 5.5 बाय 5.5 फुटावर एक रोप लावलेलं आहे. ओके. हो. टोटल प्लॉट एकंदरीत छान आहे. करायला तुम्ही आतापर्यंत काय काय वापरलं सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण लागवड केली त्यावेळेस आपण एक ड्रिचिंग केली त्याच्यामध्ये. बरं. एव्हरग्लोड आणि गावचोजी सुरुवातीला रोप लागवड झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ड्रिचिंग केली. त्याच्यानंतर आपण एक 30 दिवस त्याच्यानंतर काहीच केलं नाही. 30 दिवसाच्या नंतर आपण त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन केलं. त्याच्यामध्ये पहिला डोस आपण 10-26 DAP, अमोनियम सल्फेट, ग्रीन हार्वेस्ट 4 बॅग आणि सारथी 1 बॅग, हा सगळं मिक्स करून पहिला डोस आपण दिला 30 दिवसानंतर. 30 दिवसानंतर त्याच्या पुढे काय काय दिलं? त्याच्यानंतर परत 30 दिवसानंतर आपण 12-32-16 पोटॅश, अमोनियम सल्फेट, ग्रीन हार्वेस्ट नंतर परत 3 घेतले आणि स्पेशल घेतले नंतर आपण स्पेशल आणि सारथी. हा दुसरा डोस झाला. हा. आणि तिसरा डोस परत तिसरा डोस आपण त्याच्यामध्ये DAP, पोटॅश, अमोनियम सल्फेट, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि सारथी घेतली सर. कंटिन्यू ते केलं. ओके. आता हे सगळे डोस झाले, माती आड आपण दिले, तर आता त्यातलं ठिबक सिंचन मधून काय काय दिलं? 2 आपल्या लॅटरच्या लाईन आहे ठिबकच्या. हो सर. त्याच्यामधून काय काय सोडलं? तर आपण 3 डोस कम्प्लीट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 15 दिवस म्हणजे तिसरा डोस झाल्याच्या नंतर 15 दिवसानंतर आपण पृथ्वी जोरा ते 2 किलो हजारी आणि 10-34 हे 2 किलो पृथ्वी 34 हे आपण 3 डोस झाल्याच्या नंतर 15 दिवसाला दिले सर. ठिबक मधून दिलं. तुमचा अनुभव काय आता? हे एकंदरीत सगळे तुम्ही डोस दिलेले आता 5 महिने कम्प्लीट झालेत आपण चर्चेत बोललोय. हो सर. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की प्लॉट एवढा सुंदर ठेवला तुम्ही, स्वच्छ बघा ना, या लाईनचं त्या लाईनला जर आपण बघायला गेलो, क्रॉस जरी बघितलं तर त्या टोकाचं बांधावरचं माणूस सुद्धा आपल्याला दिसेल, पलीकडचा पीक दिसायला लागलेला आहे. एवढा छान प्लॉट ठेवला तुम्ही मस्त पैकी. नाही, खताचं नियोजन बी चांगलं होतं. व्यवस्थापन, पाणी, खत सगळं झाल्यानंतर प्लॉट स्वच्छ आहे. आणि त्यातल्या ग्रीन हार्वेस्ट जे आहे ते वापरल्यामुळे जमिनीचा कस आणि जमिनीची जी भुसभुसपणा ती मुळ्याला एकदम सुरक्षित राहिली. किती वर्षापासून वापरताय? मी सर 10 वर्षापासून ग्रीन हाऊस वापरतो. कुठून आणता हे सगळं? हे सद्गुरू अर्धापूर. अर्धापूर. हो. त्यांच्याकडे हनुमंतराजी. हो. ठीक आहे. तर ओरा सोडल्याच्या नंतर तुम्हाला बुंद्यामध्ये काय वाटलं? साईजच्या केळीच्या आता आपण बुंदा बघूया. हे जी साईज आहे, हे तरोरा ज्या दिवशी मी सोडत होतो सर, त्या दिवशी त्याला एक आपण पट्टा बांधून ठेवला होता. साईडनी दोरी बांधली होती. त्या दिवशी आपला बुंदा होता बघा 16 इंच. आणि सुपर ओरा आणि 10-34 दिल्याच्या नंतर हा बुंदा आम्ही जवळपास 10 दिवसानं त्याचं कॅल्क्युलेट केला. तर 16चा आमचं डायरेक्ट 19, 20 आणि 22 पर्यंत बुंदा गेला. हो. वाढ पूर्ण झाली बघितली. म्हणजे आम्ही प्रयोग म्हणूनच बघितला होता ते. तर एकदम सुपर वाढ झाली. सुपर ओरा आणि 10-34. महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे दोरी लावून, तुम्ही जसं म्हणलं ते इंच मोजून असं 2-3 बोट 4 बोट जाईल असं अंतर ठेवून नंतर पुढच्या आफ्टर आणि बिफोर दोन्ही बघितले परत. तर लगेच त्याची साईज आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांकडनं ते जाणवलं किंवा लोकांच्या बुंदा साईज एकदम मोठी वाढ झाली. तसंच आम्ही बघितलं करून. पण त्याचं जबरदस्त रिझल्ट आम्हाला वाटलं. तर मी माझं पहिलं सजेशन असते की बुवा कमी खर्चामध्ये ग्रीन हार्वेस्ट तुम्ही वापरून बघा. हे शेणखताला पर्याय म्हणून ग्रीन हार्वेस्ट एकदम जबरदस्त खत मला वाटतंय. ठीक आहे सर. ओके. एकंदरीत तुम्हाला सगळी नेचर केअरची उत्पादनं तुमच्या बरोबरच आहेत, आम्ही पण तुमच्या बरोबर आहेत. रिझल्ट तुम्हाला छान मिळालेले आहे. असेच पुढे आपण तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. आता पुढचे काही जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला आम्ही सजेस्ट करू. छान वाटलं तुम्हाला भेटून. नमस्कार.